मस्त रविवारची पावसाळी संध्याकाळ आहे आणि अशा संध्याकाळी चहा सोबत गरमागरम भजी तर व्हायलाच हवी. पण ही भजी आपल्या पोटाला त्रास देणार नाही याकरता त्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट मी ऍड केलेला आहे. कुठला ते बघूया. तर भज्याचं नेहमीप्रमाणे पीठ मी कालवून घेते आहे आणि त्यामध्ये आवर्जून ओवा आणि जिरं टाकायला मात्र विसरू नका. आता हा आहे तो छोटासा ट्विस्ट. ही आहे एक पावसाळी रानभाजी जी सुरुवातीच्या दिवसांमध्येच आपल्याला मिळते. अत्यंत बलदायक, अत्यंत पौष्टिक, या सीझनसाठी अतिशय चांगली आणि पोटासाठी देखील फायदेशीर अशी ही आहे फोडशीची भाजी. तर या जोडीपासून आता मी भरपूर रेसिपीज बनवणार आहे. तर सगळ्यात पहिले ही जी भजी आहेत आपल्या नेहमीच्याच भज्यांप्रमाणे मी करून घेते आणि ही गरमागरम भजी अतिशय चविष्ट लागतात. आयुर्वेद सांगतो पदार्थ कितीही हेल्दी असला तरी अति सर्वथा वर्जयेत, म्हणजे अति प्रमाणामध्ये कुठलीही गोष्ट जर आपण खाल्ली तर ती शरीराला हानिकारकच ठरते. म्हणून ही भजी घरची जरी असली, हेल्दी जरी असली तरीही आम्ही ती प्रमाणातच खाणार आहोत. त्यामुळे तुम्ही देखील अशाच हेल्दी भज्यांचा आस्वाद या पावसाळ्यात घ्या आणि निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.